नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण व्हेज टोस्ट सँडविच करणार आहोत। तर यासाठी मी काय काय साहित्य घेतले बघा। इथे मी ब्रेड घेतलाय, सँडविच ब्रेड। एक काकडी अशी सालं काढून त्याला असं उभं कट करून घेतलंय। एक कांदा चिरून घेतलाय उभा। एक बटाटा उकडून त्याची सालं काढून त्याला असं राऊंड कट केलंय। एक टोमॅटो असा राऊंड राऊंड कट केलाय। थोडं अमूल बटर घेतलंय। सॉस आहे, मीठ आहे आणि हा चाट मसाला आहे। तर आता आपल्याला याच्यासाठी एक पुदिन्याची चटणी करायची आहे, तर ती चटणी अगोदर करून घेऊया। आता इथे पुदिना चटणी करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय बघा। इथे मी पुदिना घेतलाय, तेवढीच कोथिंबीर घेतली आहे। एक अर्धा चमचा जिरं घेतलंय। एक 2 ते 3 चमचे फुटाणा डाळ घेतली आहे। एक 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। एक 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। अगदी लहान आल्याचा तुकडा घेतला आहे। अर्धा चमचा साखर, पाव चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे। आता हे आपल्याला सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि थोडं पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटतानाच त्याच्यात मीठ घालायचं आहे। इथे आता मी ही पुदिना चटणी करून घेतली आहे। अशी खूप घट्ट नाही ठेवायची, थोडीशी अशी पातळ, म्हणजे आपल्याला ब्रेडला व्यवस्थित लावता येईल। आता आपण सँडविच करायला घेऊया। तर इथे मी हे 2 ब्रेड घेतलेत। सुरुवातीला ब्रेडला बटर लावून घ्यायचं। आता बटर मी थोडं मेल्ट करून घेतलं आहे, कारण ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर खूप घट्ट झालं होतं। दोन्ही साईडला अगोदर व्यवस्थित बटर लावून घ्यायचं। आता आपण याच्या एक साईडला पुदिना चटणी लावूया। हे सँडविच इतकं छान होतं की तुम्ही असं एकदा नक्की ट्राय करा। आपण बाहेर जे सँडविच खातो त्याहीपेक्षा हे सँडविच खूप छान होतं। हे बघा, हे दोन्ही साईडला आपण पहिल्यांदा चटणी लावून घ्यायची। आता याच्यावरती आपण सॉस लावूया। तुम्ही असं सँडविच जर घरात केलात तर परत बाहेर सँडविच खाणार नाही। हे इतकं सुंदर होतं, बाहेरच्यापेक्षाही खूप छान होतं। त्यामुळे असं नक्की घरी करा। आता आपण याच्यावरती हे जे कट करून ठेवलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या लावून घेऊया। सुरुवातीला थोडा कांदा टाकूया। सगळं असं व्यवस्थित पसरून घालायचं। आता याच्यावरती काकडी लावूया। याच्यावरती टोमॅटो ठेवूया आणि शेवटी उकडलेला बटाटा। मुलांना असं करून दिलं तर खूप छान, म्हणजे मुलांच्या पोटात या भाज्याही जातात आणि आपण घरी केलेलं असतं। हे बघा, हे असं सगळं लावायचं। आता याच्यावरती थोडं मीठ घालायचं आणि वरून थोडा चाट मसाला घालायचा। मीठ आणि चाट मसाला घालायचा, कारण त्याशिवाय ती टेस्ट येत नाही। आता हे दुसरं जे आहे ब्रेड त्याच्यावरती ठेवायचा आणि ह्याला व्यवस्थित प्रेस करायचं। आता इथे खाली असतानाच याला आपण वरच्या साईडला बटर लावून घेऊया। बटर लावलेली बाजू पहिला तव्यावर ठेवायची। आता आपण हे तव्यावर ठेवूया। इथे बाजूला तवा गरम करायला ठेवलेला।
आता आपण जी बटर लावलेली बाजू आहे ती पहिल्यांदा याच्या खाली घालायची आणि हे थोडं असं प्रेस करायचं. गॅस बारीकच आहे. आणि आता ह्या दुसऱ्या बाजूला बटर लावून घ्यायचं. आता ही खालची बाजू थोडीशी भाजून घेऊया व्यवस्थित. आता इथे मी असं प्रेस करत करत वरून एक साईड थोडी भाजली आहे. आता ह्याला परतून घेऊया. हे बघा, एक बाजू भाजली आहे. आता दुसरी बाजू ही अशीच थोडी दाबत दाबत भाजून घ्यायची. तुमच्याकडे जर टोस्टर असेल तुम्ही टोस्टरमध्ये केलं तरी चालेल. आता मी हे तुम्हाला तव्यावर दाखवते. खूप छान होतं हे बघा. आता हे दुसरं बाजूही मी व्यवस्थित पहिला भाजून घेते. हे बघा, तर दुसरी बाजू परतूया. परतताना व्यवस्थित परतायचं. दुसरी बाजूही छान भाजली आहे. हे बघा, छान कुरकुरीत असं तयार झालं आहे. तर हे व्यवस्थित झालं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि तुम्हाला कट करून दाखवते. हे आपण कट करून घेऊया. हे बघा, किती छान असं सँडविच तयार झालं आहे. आतमध्ये भाज्याही खूप छान दिसत आहेत. हे बघा, आणि भाजलेही सुंदर. आता मी हे तुम्हाला व्यवस्थित प्लेटमध्ये घेऊन दाखवते. हे बघा, इथे आपलं व्हेज टोस्ट सँडविच तयार आहे. हे जर असं तुम्ही करून खाल्लं तर तुमच्याही लक्षात येईल की हे बाहेरच्यापेक्षा खूप छान होतं आणि खूप छान लागतं. त्यामुळं असं सँडविच नक्की ट्राय करा. याच्याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी, सॉस खाऊ शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.